2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नसेल. 3 ओव्हर आहे का? ओके, मग 1 ओव्हर पॉवर प्ले असेल. 3 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले. सचिन दादा विनंती करेल आपण सन्मान घेऊयात. व्यासपीठावरती उपस्थित आमचे मुंबई पोलीस कार्यरत संतोषजी परीट साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर आमचे सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये. संदीपजी गायकवाड साहेब मी विनंती करेल आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय संदीपजी गायकवाड साहेब एक अष्टपैलू खेळाडू, लेजंड आणि मास्टर खेळाडू अर्थातच संदीपजी गायकवाड साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे मुंबई पोलीस कार्यरत सन्माननीय संतोषजी परीट साहेब आपण देखील या. सर आपण देखील या, आपला देखील सन्मान करणं. चेक. ये सचिन दादा विनंती करेल आता सन्मान आपण आमचे सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची आणि 32 शिराळकरांची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा, आपुलकीचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मान केला जाईल. आभार व्यक्त केले जातील. आणि त्याचबरोबर आमची इंडियन आर्मी रिटायर ऑफिसर सन्माननीय आदरणीय फिरोजी मुलानी सर देखील आज व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सर हे आमचा महत्त्वाचा सन्मान असेल आणि आमचा प्राऊड फील आहे सर हा, कारण की इंडियन आर्मी रिटायर ऑफिसर सन्माननीय आदरणीय फिरोजी मुलानी साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. हा अभिमान आहे आणि यावेळी सन्मान केला जातोय प्रेमाची, आपुलकीची आणि 32 शिराळकरांची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी आभार व्यक्त केले जातील. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल आपण सन्मान घेऊयात. अर्थातच वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका आणि या पाटण तालुक्याचे विद्यमान डॅशिंग अध्यक्ष सन्माननीय राहुल डीजे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी करण्यात येईल. मी दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. राहुल डीजे उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि सध्या आपण पाहिलं तर वाल्मिकी क्रिकेट असोसिएशन पाटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची आणि 32 शिराळकरांची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचा, आपुलकीचा, सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जातात. सचिन दादा विनंती करेल आणखीन एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटमधील कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूला ओळख आहे, मिस्टर PTPL म्हणून ज्या खेळाडूला ओळख आहे, अर्थातच रणजित जाधव यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. रणजित जाधव सर यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर सचिन दादा आणखीन एक सन्मान तुमच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. आमचे मुंबई पोलीस कार्यरत अधिकारी सन्माननीय संतोषजी परीट साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय संतोषजी परीट साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. थँक्यू सो मच. जाऊया द कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात या मॅचची संपूर्ण बाणी. अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आवाज अर्थातच विशाल आत्ताच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अभिजित जाधवसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज येते. तनय मुळीक हिच्याकडून प्राईज येते. अभिजित जाधव आपण या व्यासपीठावरती. कालच्या दिवसामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून व्हायरल झालेली आमची सर्वांची लाडकी तनू आणि तिच्याकडून हे प्राईज दिलं जाईल.
काल बरीचशी व्हायरल झाली, दुखापत देखील तिला झाले. जिजाऊच्या लेखी मात्र कुठेच कमी राहिल्या नाही आहेत. क्रिकेटकडे त्या खेचल्या गेल्यात आणि क्रिकेटवरचं प्रेम तिचं दिसून आलं. थँक्यू सो मच तनू, मनापासून आभार. आणि जाऊयात आपण आणि अर्णव पाटील याच्याकडून आपण पाहिलं तर विशाल दस तुझ्यासाठी देखील कॅश प्राईज आलं. विशाल आपण देखील यायचं आहे. अर्णवकडून देखील कॅश प्राईज आलेला आहे. थँक्यू सो मच. इतर राहिलेले सन्मान आणि सचिन गायकवाड साहेब, आपल्या शुभ हस्ते मी विनंती करेल, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल साहेब. क्रिस्टल ट्रॉफी ज्या खेळाडूनं मागील मॅचमध्ये सर्वात चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला त्या खेळाडूचा आपण सन्मान करतोय. मॅन ऑफ द मॅचची क्रिस्टल आर्टची ट्रॉफी यावेळी मात्र दिली जाते आणि त्याचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार, खेळाडूचे देखील आभार. आणि लगेच जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आवाज ऐकूयात या प्रेझेंट मॅचचा. धन्यवाद किरण मस्कर सर. विशाल दस सर, आपण जिथे कुठे असाल मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं प्राइज मात्र घेऊन जायचं आहे. विशाल दस, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅच मात्र सुरू आहे. चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी विरुद्ध शंकरदादा स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर चिलाई देवी स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः बॅटिंग घेतली, टॉस जिंकून, आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय अर्थातच शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाला मात्र दिला गेलाय. आणि इथे मात्र पहा, अगदी आपल्याला आकाशामध्ये विमानाचं दृश्य चलचित्र मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतं. ही खासियत आहे ओम साई MTCची. आणि जिथे जिथे घारीसारखी नजर प्रत्येक कॅमेरा वर्कची मात्र पाहायला मिळते. पहिलाच बॉल होता, अगदी खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळला पहिला बॉल. कैलासचा पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही टीमने याची नोंद घ्या आणि थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, फास्ट घ्यायचं थोडंसं. यावेळेस मात्र पहा, फटका बसलाय, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन जास्त मिळालंय, उंची जास्त, लांबी कमी, अपुऱ्या ताकदीनिशीने खेळलेला हा फटका मात्र जरूर पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. जेल शेवटच्या क्षणाला मात्र ड्रॉप होली आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 18 नॉन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. कैलाश आहे हे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि संदेशसाठी हा बॉल, अगदी वेगाने टाकलेला चेंडू, अगदी आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता, बॉल निघून चाललाय, बीट होतोय त्या ठिकाणी संदेश. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हाही बॉल डॉट बॉल आलाय. विशाल दस, अर्णव पाटील यांच्याकडनं मात्र पारितोषिक आहे ते विशाल दादा आपण स्वीकारायचं आहे. अर्णव पाटील, तर थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत 1.4चा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. दुसऱ्या षटकामध्ये कैलाशला मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि स्ट्राईकला मात्र संदेश. फास्ट घ्या थोडंसं मित्रांनो. आणि फुल टॉच, इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. फुल टॉचला माफी नाहीये, फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय संदेशच्या बॅट मधून. काय फटका सगळवला, ताकद होती, नजाकत मात्र पाहायला मिळाली या षटकामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. ओम साई MTCच्या माध्यमातून लोअर फुल टॉच बॉल अगदी प्रॉपर बॅट वरती घेतला आणि 6 धावांसाठी मात्र हा षटकार मात्र पाहायला मिळाला. अगदी मिड विकेट झोन मधून मात्र फेकून दिलेला हा फटका 6 धावांसाठी. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 30 या आकड्यावरती. 33-0 30 धावा धाव फलकावरती लागतात आतापर्यंत टीम अर्थातच चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाच्या. हाफ ट्रॅकर, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची वरची कडा
आणि तिथे मात्र पहा आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस समीकरण मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळतं. ही देखील दोन वेळा मात्र खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जीवदान मिळालं संदेशला. कारण मगाशी आपण पाहायला गेलं तर 30 इयर सर्कलमध्ये देखील कॅच त्याने उडवली होती, तिथे देखील कॅच ड्रॉप झाली. यावेळेस देखील विकेट किपरच्या पाठीमागे कॅच त्याच्या बॅटमॅटचा टॉप टो लागला आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर देखील कॅच ड्रॉप झाली. आणि आपण पाहू शकता अगदी ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली, भाव सुमनांनी ओंजळ भरती, वाहतो आम्ही श्रद्धांजली. कैलासवासी सन्माननीय आदरणीय वसंत मोहिते बापू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहायला गेलं तर समाजसेवक माननीय श्रीयुत शंकरदादा मोहिते यांच्या वडिलांचं अगदी रविवारी अल्पशा आजाराने निधन झालं. उणीव नक्कीच भासते शंकरदादा यांची. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून त्यांचं नाव भावपूर्वक श्रद्धांजली त्यांच्या वडिलांना. आणि नक्कीच त्यांच्या दुःखाचा डोंगर मात्र त्यांच्यावरती सावरलाय आणि त्या दुःखाच्या डोंगरातून लवकरात लवकर ते बाहेर पडत आणि पुन्हा एकदा आम्हास जॉईन हो. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा संधी आहे, उंची जास्त लांबी कमी आणि 1, 2 आणि 3 क्षेत्ररक्षक आले. तू घेऊ का मी घेऊ याच्या नादामध्ये पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अगदी 3 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या चेहऱ्याकडे फक्त बघत राहिले, परंतु बॉल कोणी कॅच करण्यामध्ये प्रसिद्धी दाखवली नाहीये. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. शेवटचं षटक. पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि ते देखील कॅच ड्रॉप होते. पहा संधी संधी आणि संधी क्रिएट केली जाते. चुका चुका आणि चुका मात्र सातत्याने मात्र क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळतात. गशाळ असं क्षेत्ररक्षण सातत्याने मात्र क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळत आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथच मिळत नाही आणि ही साथ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला ठेवावी लागेल. या चुका सुधाराव्या लागतील. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर पहा अगदी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं सातत्याने चुका होतात. ह्या चुका कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. पुढचा बॉल दीपक बॅकफुटला गेले, हुक केलाय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर धावांची भूक पूर्ण करण्याला हा आलाय. 4 धावांचा फटका येतोय चौकार. षटकार आलाय, हा षटकार दिलाय पंचांच्या माध्यमातून. अनिलच्या पॅटमधून इथे मात्र पहा टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला गेले, अगदी स्वतः मात्र गरकन फिरले आणि फेकून दिला 6 धावांसाठी हा बॉल. याही वेळेस देखील पहा अगदी आणि आता पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती आणि त्यावरती मात्र ही विकेट मात्र जरूर मिळवतात. आणि आणखीन एक विकेटचं पतन मात्र पाहायला मिळत आहे. टीम अर्थातच चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाचा फलंदाज मात्र माघारी जात असताना अनिल बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर थोडंसं फास्ट मध्ये यायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान विरुद्ध श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ. कॅप्टन आपण जे तिकडे असाल टॉस साठी यायचं आहे. चिलाई देवी स्पोर्ट्स मुरेवाडी या संघाचे आपण संघमालक पाहतोय. अर्थातच संदीप डिगे आणि समीर डिगे साहेब आणि शरदजी डिगे साहेब, तानाजी डिगे साहेब आज या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात संघमालकाच्या भूमिकेमध्ये.
जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिला डाव इथे समोर झाला, पहिली इनिंग इथे समाप्त झाली आणि या पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या अर्थातच चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघ 44 धावांवरती लक्ष असेल. आता 18 चेंडू करायचे आहेत, 45 धावा. तर टॉस साठी मात्र लवकरात लवकर यायचं आहे. अर्थातच नेक्स्ट मॅच मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान विरुद्ध श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या दोन संघांमधली ही मॅच असेल आणि ही मॅच अर्थातच 3 षटकांची असेल. तर जाऊया टॉस का बॉस या मंचावरती आणि नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. अर्थातच चला आम्ही काही पुढील होणाऱ्या मॅचसाठी आम्ही इथे कॉलिंग घेतोय. साई दत्त वॉरियर्स या संघाने नोंद घ्या. आपण या संघनायक येतील आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचे संघनायक आणि त्यांचे संघनायकच येतील, कॅप्टन येतील. त्याचबरोबर आम्ही श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या संघाच्या संघनायकाला निवेदन करू. MV टायगर्स या संघाच्या संघनायकाने देखील नोंद घ्या. SD लायन्स या संघाच्या संघनायकांनी बोथ कॅप्टन्स मस्ट नीडेड असतील ते ह्या कॉलिंग आपल्यासाठी आहे. या लगेचच या आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केले. संपूर्ण 32 शिराळा प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपल्यासाठी हा कॉल आहे. काही महत्त्वाचे निर्णय इथून पुढे आपण घेत आहोत आणि त्या निर्णयांसाठी मात्र आपल्याला यायचं आहे. आम्ही या ठिकाणी विनंती करतो SD लायन्स, साई दत्त वॉरियर्स, त्याचबरोबर MV टायगर्स, श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या संघाच्या संघनायकांनी विशेष करून नोंद घ्या. श्री स्वयंभू स्पोर्ट्स येस. जाऊया आपण टॉस साठी, जिथे आशिष चोरगे सर आपल्या समेत जॉईंट होतील. मी शेटके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल. डी शेटके साहेब आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जातोय. तर मंगळूर टीम कॅप्टन आपण जिथे कुठे असाल टॉस साठी यायचं आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेतला जातोय. अर्थातच नेक्स्ट मॅच मातोश्री प्रतिष्ठान विरुद्ध अर्थातच श्री चिंचेश्वर मांगरूळ आणि शेटके साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस मात्र घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा. आणि नेक्स्ट मॅच मांगरूळ विरुद्ध मातोश्री प्रतिष्ठान या दोन संघांमधली ही मॅच शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस मात्र घेतला जाईल. बंटी शेटके साहेब आणि संदीप शेटके साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस नेक्स्ट मॅचचा. आणि कॉल कोण देईल आणि मातोश्री प्रतिष्ठान यांनी कॉल दिलाय, छापा आलाय. निर्णय काय असेल जास्त वेळ न घेता? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो आम्ही. कुठेपर्यंत रोख ठेवाल? आमचे असणार आहे 50च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू आम्ही. काय सांगाल या आयोजनाबद्दल आणि कसं वाटतंय? जे आयोजन तर खूपच छान आहे, पण ह्याच्यामध्ये आमच्या शंकरदा मोहितेंची आम्हाला खूप कमी भासते. आज जी नवी मुंबई प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये 19 जानेवारी 2024ला जो किंग ऑफ 32 शिराळा ह्यो म्हणजे पुरस्कार प्राप्त झाला ते आमचे शंकरदा मोहिते. आज त्यांच्या वडिलांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे ते आज इथं नाहीत, पण त्यांच्या ह्या दुःखातून ते सावरावत हे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि या मैदानातून दादांना एकच सांगतो, मिस यू शंकर दादा, मिस यू. तर धन्यवाद दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय अर्थातच टीम श्री मातोश्री प्रतिष्ठान या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय टीम मंगरूळ या संघाला बॅटिंग करण्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स शैलेश सर. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे, दुसऱ्या इनिंगकडे जातोय. पूर्वार्धामधला खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धमध्ये जात असताना आपल्याला दोन संघ पाहायला मिळाले. एका बाजूला संघ आहे चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी आणि त्यांच्या साथीला मात्र शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स दादा बॉईज. चर्चा होतीये या दोन संघांमध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. अमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. या डॉट बॉलने मात्र समीकरण बदललंय. हर्षल
काळोखे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एखाद्या बाहुबली सारखा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पहा त्याच्याकडे त्याचा स्टान्स पहा, त्याच्याकडे त्याची भेदक शरीरवृष्टी पहा, जिथे आत्मविश्वास हा त्याच्याकडे दुय्यम राहिलाय. मात्र समोर असलेला गोलंदाज तेवढाच ताकदीचा अमित. हो इनसाइड आउटचा फटका अडिबिश अष्टा खवर रिझन मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार चौकार 4 रन्स. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण संघ पाहिला ना तर चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाच्या संघनायक आणि संघ मालकांबद्दल चर्चा होतीये. जाऊया पुन्हा एकदा. हो यावेळी पहा शरीराचा वेध पंचांकडे येतात. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज हर्षद बॅक टू द पवेलियन लेग बिफोर यस्टरडेज. पहा मैदानाच्या आतमध्ये आहे ना असं म्हटलं आता ना की साखर आहे ना ती गोड आहे, ती कागदावर लिहून चालणार नाहीये, तर त्याला चाखावी लागेल. अरे विजय जर मिळवायचा आहे ना तर यश प्राधान्य करण्यासाठी मेहनत करावी लागेल. ती मेहनत केली आहे. आपण जिथे पाहतोय ना शंकरदादा मोहिते या संघाचे संघ मालक शंकरदादा, काळांतराने त्यांच्यावरती घात झाला आणि नको व्हावं असं एक घटना घडली. वडील मात्र या वडिलांची हात त्यांच्या पाठीवरून निघाला. मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांना ईश्वर आणखी ताकद देव, आणखी क्षमता देवी आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी उंची भरारी त्यांनी घ्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मात्र चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाबद्दल आम्ही चर्चा करतोय, जिथे लॉयर आम्हाला पाहायला मिळाले सचिनजी ढिगे, समाजसेवक संदीपजी ढिगे यांचा हा संघ. हो यावेळी ऑन साइडला डीप मिड विकेटला बॅक टू बॅक तू चल मयाया पत्त्यांचा हा डाव मात्र घोसळलाय. शंकरदादा मोहिते संघाला आणखी एक हादरा. मैदानाच्या आतमध्ये आलेला शशी लगेचच गोल्डन डकचा शिकार ठरला. तो पवेलियन इंड मध्ये जाताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मनोधैर्य त्याचं वाढलंय, आत्मविश्वास त्याचा वाढेल. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला हा गोलंदाज, ज्या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात, नाव आहे अमित फाडील. गोलंदाजीच्या रनवेवरती हॅट्रिक इज ऑन. कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये एक हॅट्रिक नक्कीच मिळवली आहे. आज मात्र या स्पर्धेतली दुसरी आणखी एक हॅट्रिक मिळेल का हा एक प्रश्न चिन्ह उभा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालाय. स्ट्राइक एंड वरती फाडर. हो हॅट्रिकची संधी क्रिएट झाली आहे. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव अंकित केली गेली आहे. या एका धावेने धाव संख्या 5 या आकड्यावरती. अमित पुन्हा एकदा निघाले. हो यावेळी पहा शरीराचा वेध, बॉडी लाईन, गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये अमित फाडील. समीकरण बदललेलं आहे. 4 बॉल माफ करा 1 ओव्हर षटक संपलाय. 4 धावा धाव फलकावरती, 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 विकेट माझ्यापर्यंत माहिती पोहोचते. यस 3 फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये शंकरदादा मोहिते या संघाचा आता मात्र डाव अडचणीमध्ये आलेला आहे. चर्चा होते. आपण पाहिलं ना तर आता मात्र येणारे बॉल मायक्रोफोन नक्कीच आपण जाणार आहोत. चला आमच्या 12th मॅनला जो आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे त्याला निवेदन आहे की या त्या ठिकाणी आपण मायक्रोफोन वरती कोणता खेळाडू जॉईंट होईल याबद्दल देखील चर्चा होईल. मात्र नवीन बॅटर ऋषी आणि साथीला असलेला कैलास मात्र स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्या गोलंदाजाचं नाव आहे अक्षय पानसारे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
ओव्हर द विकेटने पहिलाच बॉलचा टॉप एज फ्लाय स्लिप मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय. तदनंतर मात्र कंप्लीट केली गेली आहे 1 रन. या एका रनने मात्र स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती समीकरण बदललंय. 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 40. आता मात्र आपण ऑन फील्ड माईक वरती असणारा खेळाडू येस अर्जुन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो सर पोचते. येस, चर्चा होईल या बॉल नंतर. अक्षय निघालेत. हो, यावेळी मिस टाइम आहे. अर्जुन त्याच्या खाली, मात्र चेंडू सरळ सीमा रेषे पार. षटकार साधावा. त्याचबरोबर या षटकारासमेत मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री सुभाषजी पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री रामजी यमकर यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मात्र ऑन माईक वरती आपण जाऊया. आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती हा खेळाडू पाहायला मिळेल, त्याच्याकडे असणारा हा माईक. अर्जुन, माझा आवाज येतोय? हो सर. यस, चर्चा होईल. पहा, यावेळी स्विंग आणि मिस पाहायला मिळाला आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट. अर्जुन, कशा पद्धतीने पाहतोयस या मॅच कडे? आता मात्र एक विजय तुम्ही मिळवला, दुसरा विजयाच्या समीप जात असताना कशा पद्धतीने आता मात्र चेंजेस केलेस? ही मॅच जर का जिंकलो तर आम्ही दुसरा विजय मिळवेल आणि त्या पद्धतीचा या ठिकाणी खेळ चालू आहे आमच्या टीमकडून. नक्कीच मी चर्चा करतोय अर्जुन, संपूर्ण टीमच्या पाठीमागे असणारे संपूर्ण डिगे फॅमिली आम्हाला पाहायला मिळाली आहे. या डिगे फॅमिली बद्दल कशा पद्धतीने सांगशील? काय माहोल आहे संघ मालकांचा? ज्या पद्धतीने संघ मालकांनी आणि आम्ही आयकॉन आणि चॉईस यांनी प्लेअर निवडले होते, त्या पद्धतीचा थोडासा खेळ आमच्याकडून निराशाजनक झाला आणि जर का बघितलं तर आत्तापर्यंतची आमची 5वी मॅच आहे आणि त्यामधली एकच मॅच आम्ही विन झालेलो आहे आणि त्यामुळे थोडंसं आम्ही निराशाजनक आहे सर्व खेळाडू. निराशाजनक जरी असला तरी देखील संघ मालक निराशामधून आम्ही पाहिलंय, कशा पद्धतीने त्यांनी तुमच्याला काही कॉलिंग केलं का? जसं म्हटलं आता ना की मॅच हारल्यानंतर मात्र तुमच्यावरती अतिरिक्त दबाव येत होतो, तरी देखील संपूर्ण डिगे फॅमिलीने कशा पद्धतीने तुमचं कोऑर्डिनेशन झालं? जर का बघितलं तर त्यांच्याकडून असं कधीच झालं नाही की आम्हा खेळाडूंकडून नाराज झाले. ते जो दिवस येत होता त्या दिवसला आम्हाला प्रोत्साहन देत होते आणि त्या पद्धतीचा आम्ही खेळ करत होतो. पण आमच्याकडून जो निराशाजनक खेळ झाला त्याच्यावरती त्यांनी सावरणं घालून या मॅचमध्ये कशा पद्धतीचा विजय मिळवता येईल याच्याकडे खास करून लक्ष देत होते. ते थोडासा भावनिक झालाय, अश्रू अनावर झाले आहेत, जिवारी लागणारा हा मॅच पाहायला मिळते. पहा टीव्ही स्क्रीन वरती या खेळाडूचं हे प्रेम आहे संघ मालकावरती. आणि मित्रांनो, ह्या 32 शिराळाकरांचा नाद का निराळा असतो, खेळाडू किती भावनात्मक होतात हे पाहायला मिळालंय. पहा, त्याचे अश्रू त्याला अनावरण झाले मॅच मधून. तो सांगता विजयाने नक्कीच घेईल की पराभव हा काळा मागचा पडद्याआडचा क्वेश्चन मार्क आहे, मात्र त्याचं डेडिकेशन पाहायला मिळालंय. अजय, हॅट्स ऑफ असतील. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. गोलंदाज हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. कंप्लीट केली गेली आहे ती 1 रन. एका धावेकडे चर्चा रंगवली गेली आहे. धाव संख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला चला थोडंसं स्पीडअप घेऊया. 20 धावा धावफलकावरती लगावल्यात, म्हणजे येणाऱ्या 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 25. 6-25चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. शंकर बॉईज, शंकरदादा मोहिते, दादा बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि दादा बॉईज हा संघ ज्या वेळी पाहतो ना, अनेक वेळा आम्ही पाहिलाय. मला आठवतंय मी 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या वेळी गेलो होतो, चांदोली धरणाच्या तिथे जी मॅच झाली तिथे मात्र हा संघ उपांत्य फेरीपर्यंत खऱ्या अर्थाने रनरअप राहिला होता. माझं आय एम करेक्ट असेल तर नक्कीच मला असं आठवतंय. दादा बॉईज हा संघ काय लढला होता, काय बांधणी केली होती. मात्र आपण ज्या खेळाडूला अमितला पाहतोय ना, तो संघामध्ये त्या खेळताना खेळाडू पाहायला मिळाला होता. जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील गोलंदाज अनिल. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. हा संघ आता मात्र या स्पर्धेमधून जात असताना शेवटची चुणूक आहे ना ती फार वेगळ्या पद्धतीने दाखवतोय.
जिथे आपल्याला पाहायला मिळाला चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी लढला येतो आणि त्या संघाने मात्र सांगितलंय, हो मी संपलो नाही, मी संपणार नाही, मी फसलो नाही, मी फसणारही नाही, कितीही येऊ देत अडथळे, मी थांबलो नाही आणि मी थांबणारही नाहीये, संघर्ष माझा हा चालूच राहणार आहे. पहा यावेळी ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील फील्ड करतील. कंप्लीट झाली आहे ती एक धाव. या एका धावेने धाव संख्येमध्ये भर. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 24, म्हणजे 4 बॉल 4 षटकार मोस्ट निडेड. हा पठ्ठ्या मारेल का हा प्रश्न आहे. आशा पल्लवित झाल्यात. 4 बॉल 24. हो यावेळी स्विंग आणि मिस. लेग स्टंप वरतून जाणारा हा बॉल. कोळी सर आहेत, कोळी सरांनी सांगितलं की हा डॉट बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र असं म्हटलं आता ना की तुला हृदयात ठेवलंय मी. अरे तुला हृदयात ठेवलंय मी, तुला धडकायचं की भडकायचं हे तूच ठरव. येणारे 3 बॉल आणि 24 ची गरज आहे. विजय आहे ना तो पराभवापेक्षा देखील वेगळा राहिला पाहिजे. हो स्विंग आणि मिस. गोलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल. अनिल आपण जर पाहिलं ना तर मला वाटतंय एक महत्वाचा खेळाडू राहिलाय संघनायक या मॅच मध्ये. 2 बॉल आणि 24 ची गरज आहे, जिथे फक्त त्याने 4 बॉलच्या पाठीमागे 1 धावा. काय कमालीचा नॉक खेळलाय अनिलने. पुढचा बॉल. हो याही वेळी पहा 5वा बॉल देखील कमी धावा देतोय. डॉट बॉल आलाय. कॉन्सिक्युटिव्ह डिलिव्हरीज अनिल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. एफर्ट्स या पठ्ठ्याचे पाहायला मिळालेत. म्हणूनच म्हटलं आता ना की कष्ट करणारे लोक नेहमीच लक्षात राहतात. हा गोलंदाज नेहमीच लक्षात राहील. इन फाक टाकलाय त्याने. अनिल दिघे गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघाल्यात.